जय महाराष्ट्र माझ्या गडप्रेमी मित्रांनो। तर चला आज आपण पुन्हा आपल्या एक नवीन जादुई सफरसाठी सुरुवात करत आहोत आणि त्या जादुई सफरच्या बोटचं नाव आहे रावळ्या जावळ्या। रावळ्या जावळ्या हा आपल्या नाशिक दिंडोरी रोडला जे वणी आहे वणीच्या अलीकडेच मार्कंडे पर्वत आहे। मार्कंडे पर्वतच्या एक्झिट समोर खाली मुळाणे गाव आहे आणि त्याच मुळाणे गावापासून आता हा इथे वर तुला दिसतोय हा रावळ्या आणि त्याच्या मागे जो आहे तो जावळ्या आहे। तिथं आता आपण आज ट्रेकला जात आहोत आमची लक्षबेट ट्रेकर्स टीम। आणि आज आमच्या ह्या मुळाणे गावातले आमचे मार्गदर्शक आमच्या रथाचे सारथी उत्तमजी ठाकूर हे ठाकरे आज आम्हाला रावळ्या जावळ्याची जादुई सफर घडवत आहेत आणि त्यांच्यासोबत आता चला या जादुई सफरचा आनंद घेऊ। चला भेटूया पुढच्या प्रवासात। मित्रांनो तुम्ही आता पाहत आहात रावळ्या किल्ला। तुम्ही पुढे बघू शकता तो तुम्हाला जो दिसत आहे तो आहे रावळ्या किल्ला। आणि त्याच मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा आपण ट्रेकिंग करतो तेव्हा आपल्याला दोन विषय अभ्यासाला मिळतात। एक म्हणजे जो आपण उघड्या डोळ्यांनी बघतो तो म्हणजे भूगोल आणि दुसरा जो म्हणजे इतिहास। आता मी तुम्हाला मित्रांनो किल्ल्याचा थोडक्यात इतिहास सांगतोय। तुम्हाला पुढे जो दिसत आहे तो आहे रावळ्या किल्ला आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला ही किल्ल्याची तटबंदी दिसेल। तुम्ही बघू शकता मित्रांनो जेव्हा आपण किल्ल्यावर येतो किल्ल्यावर फक्त आपल्याला काही दिसतात तर ते दगडे दिसतात, पण मित्रांनो ते दगडे नाही, ते लढले म्हणून ह्या ठिकाणी पडलेले आहेत। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही होती किल्ल्याची तटबंदी। जसं जसं आपण किल्ल्यावर जाऊ तसं तसं मी तुम्हाला किल्ल्याचा इतिहास सांगेल। मित्रांनो साधारण आता 1 तासाची चढाई करून आपण रावळ्या आणि जावळ्याच्या मध्यभागी पोहोचलेलो आहे। हा इकडे जो दिसतोय डाव्या हाताला हा रावळ्या आहे आणि हा इकडे हा दिसतो हा जावळ्या आहे। आणि एक्झिट त्या दोघांच्या मध्यभागी इथे ह्या कबर आहेत पुरातन काळातल्या, त्याही आता आपल्या इथे बघायला मिळतात। ते तसेच आज आमच्या सोबत जे आमचे ट्रेकर्स आहेत उत्तम ठाकूर म्हणून हे आज आम्हाला इथे गाईड करत आहेत आणि त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे कळवणकर या नावाने, ते पण तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा। त्या चॅनलवर पण तुम्हाला गड किल्ल्यांचे नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती बघायला मिळेल। आता इथली थोडीशी माहिती आमचे आजच्या ट्रेकरचे सारथी उत्तम भाऊ हे सांगतील। मित्रांनो जो रावळ्या आणि जावळ्या या किल्ल्याचा जो पठार आहे त्या पठारावरती आपल्याला या ठिकाणी कबर किंवा आपण समाधी म्हणू शकतो ते आपल्याला पाहावयास मिळतात। तर मी त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो, तर चला मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता ह्या ठिकाणी ही आपण कबर किंवा आपण समाधी बघतोय। तर मित्रांनो याचा अर्थ काय आहे तर जेव्हा जे म्हणजे राजे असतील या ठिकाणी जे किल्लेदार असतील त्यांची ही एक समाधी आहे, पण मित्रांनो ही समाधी आहे ही एका परिवारातली आहे, म्हणजे ही एका व्यक्तीची। तर त्यानंतर आपल्याला इकडे या ठिकाणी जी दुसरी आपण समाधी किंवा आपण कबर म्हणू शकतो ह्या आपल्याला एका ठिकाणी 3 दिसत आहेत। मित्रांनो याचा अर्थ असा असतो की ह्या 3 समाधी ह्या एका परिवारातल्या आहेत। जर आपण बघायला गेलं तर त्या ठिकाणी एकच आहे तर ती एका व्यक्तीची आहे। तर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला 3 कबर दिसत आहेत, तर ह्या 3 कबर आपल्याला एकाच परिवारातील मिळत आहेत। आणि मित्रांनो यांचा जो मृत्यू झालेला आहे हा म्हणजे आजारी असताना किंवा एखाद्या वेगवेगळ्या कारणाने या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। पण मित्रांनो एक कबर इथं एक विशेष महत्वाची आहे, तुम्ही इकडे बघू शकता, तुम्ही इथं बघू शकता ही जी कबर मित्रांनो आपल्याला दिसत आहे
तर या ठिकाणी इथं तलवार कोरलेली आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी ही आपल्याला तलवार दिसत आहे. तर मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की ह्या व्यक्तीचा जे निधन झाले किंवा जे मृत्यू आलेले ते युद्धामध्ये झालेले, 100% युद्धामध्ये झालेले. आपल्याला खूप काही वेब सिरीज मध्ये असं पाहाव्यास मिळतात की जे व्यक्तींचं मृत्यू हे युद्धामध्ये झालेले असतात, त्यांच्यावरती त्या राजाचा झेंडा असतो आणि त्यावरती ही तलवार असते. तर ही जी समाधी आहे किंवा ही कबर आहे, तर ह्या व्यक्तीचा मृत्यू ही युद्धामध्ये झालेला आहे. आणि ह्या आपल्याला बाकीच्या ज्या कबर दिसत आहेत यांचा म्हणजे एखाद्या आजाराने मृत्यू वगैरे झालेला असतील. आपल्याला या ठिकाणी खूप साऱ्या समाधी पाहाव्यास मिळतात. आणि तसंच मित्रांनो, जे हे रावळे आणि जावळे हे दोघं किल्ले ते आपल्या शिवाजी महाराजांनी जेव्हा दुसऱ्यांदा सुरत लुटले 1670 मध्ये, तेव्हा हे दोघं किल्ले जिंकून घेतले. त्यानंतर आता आपण रावळ्या किल्ल्याकडे जात आहोत आणि आपण जसं किल्ल्यावर जाऊ तसं तुम्हाला मी इतिहास सांगत जाईल. या पुढे तुम्ही कब्रस्थानाच्या थोडं पुढे आल्यानंतर एक 100 मीटर आल्यानंतर हे एक जिवंत असं पाण्याचा टाक दिसलेला आहे. अतिशय नितळ पाणी आहे याचं. इथे 12 महिने पाणी असतं. आणि आताच तिथे वरती गडावर काही इथे स्थानिक लोक पण राहतात, गाववाले. आत्ताच इथे आम्हाला दिसले आहे आणि त्यांनी मस्त खवा आणलेला आहे आणि आता आम्ही तो खवा घेतो आहे. एकदम फ्रेश असा खवा आहे. उसमें क्या है? दुधापासून बनलेला हा खवा इथं आता आम्हाला मिळाला आणि तो घेतोय आम्ही. बघा इकडे हा जाताना घेऊन जाऊ का? तुमचा बरा खराब नाही तुम्हाला नाही खराब नाही ती. हा जावळ्या दोन्ही खराब किल्ल्यांच्या मध्ये बांधून पक्का आहे ना तेच हे ते कोण गंगापूर पाण्याचे जिवंत टाक पण आहे. बऱ्याचशा ऐतिहासिक वस्तू अजून इथं अस्तित्वात आहेत, त्या आज इथे बघायला मिळत आहेत. आणि वाटतं तितका पण रवळ्या फोर्ट ट्रेक करणं इतका सोपा नाहीये. साधारण आता 2 तास झाले, आम्ही अजून पर्यंत किल्ल्यावर पोहोचलो नाहीये. अजून दोन्ही किल्ल्यांच्या मध्येच आहोत. जे हे पाण्याचं टाक आहे त्याच्यात एकदम बाजूलाच लागून अजून एक पाण्याचा हा जिवंत झरा आहे. 12 महिने इथे पाणी असतं आणि ते पाणी इथे येणारे जाणारे पर्यटक असो, ट्रेकर्स असो किंवा इथे जे गाईवाले वाटाडे असो, इथले काही स्थानिक लोक जे गुरं चारणारे असतात ते पण या पाण्याचा पिण्यासाठी अजूनही वापर करतात. पाखराचं घट्ट आहे.
सगळ्यात पुढच्या तिकडनं बाहेर निघ. अप्रतिम अशी कातळातून कातळाच्या बाजूनी अशी ही पायवाट जात आहे. डेंजर आहे खूप काय. काय असं खाली घ्यायचं. व्हिडिओ चालू आहे. का
या हो या नाही जास्त खोल नाही पुढे इथं काही नाही खांब टाके जेव्हा आपण रावळ्या किल्ला चढण्याची सुरुवात करतो किल्ला चढण्याच्या सुरुवातीलाच लेफ्ट साईडला आपल्याला हे खांब टाकं या ठिकाणी आपल्याला पाहावास मिळतात. मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता तुम्हाला कुठे पिलर दिसतात. मित्रांनो ज्या किल्ल्यांवर खांब टाके असतात त्या किल्ल्यांवर तुम्ही विचार करू शकता की त्या ठिकाणी किल्ल्यावर त्यावेळेस पाण्याची गरज होती म्हणून खांब टाके हे त्यावेळेस कोरले गेले. मित्रांनो ज्या ज्या किल्ल्यांवर आपल्याला खांब टाके पाहाव्यास मिळतात त्या त्या किल्ल्यांवर त्यावेळेस पाण्याचा हा दुष्काळ होत असेल किंवा राहत होता त्यावेळेस त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हे खांब टाके पाहाव्यास मिळतात. आणि जर आपण तिथं बाहेर निरीक्षण करून बघितलं तर आपल्याला तिथं पायऱ्या अशा दिलेल्या आहेत. हे मित्रांनो खांब टाके रावळ्या किल्ल्यावर ज्या क्षणाची आपल्या प्रतीक्षा होती अशा त्या ऐतिहासिक रावळ्या फोर्टच्या आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहे. खूपच सुंदर अशा अद्भुत कलाकृतींनी बनवलेला हा फोर्ट हा जिथं आपण बघतोय. हे असं भुयारासारखं प्रवेशद्वार आहे सुरुवातीचाच फोर्टवर. इथून हा संपूर्ण सातपुडा पर्वतरांग दिसते. त्याचप्रमाणे इथे हा पारशी भाषेतील शिलालेखही आजही अस्तित्वात आहे. ऐतिहासिक आणि अद्भुत अशा कलाकृतीने बनलेला हा रावळ्या फोर्ट आपण आज बघत आहोत. प्रवेशद्वार आहे. इथून अजून आपल्याला वरती फोर्टवर जायचं आहे. हा पहिलाच दरवाजा आहे. हा पारशी शिलालेख आहे. मित्रांनो तुम्ही पाहत आहात रावळ्या किल्ल्यावरील मुख्य दरवाजा. मित्रांनो हा दरवाजा तुम्ही बघू शकता. याचं जे वैशिष्ट्य आहे मित्रांनो हा कातळ खडक फोडून हा दरवाजा बनवला गेला आहे. मित्रांनो जर आपण वेगवेगळ्या किल्ल्यांवर भेट देत असतो तेव्हा काय होतं तर मित्रांनो जो दरवाजा असतो तो दगडे आणून बनवला जातो. पण मित्रांनो या किल्ल्याचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हा जो कातळ खडक होता हा खडकच फोडून हा दरवाजा मित्रांनो बनवलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी तुम्ही इकडे बघू शकता या ठिकाणी
पर्शी भाषेतील शिलालेख आहे. आणि मित्रांनो, शाहिस्ते खानाच्या हाताखाली असलेला अली वर्दी खानाने जे किल्ले या ठिकाणचे जे आसपासचे किल्ले होते, जसं की मार्कंड्या झाला, धोडप, कन्हेरगड, हे जे किल्ले होते, हे किल्ले जे जिंकले होते त्यांचा उल्लेख आपल्याला या शिलालेख मध्ये पाहाव्यास मिळतो. 1635 आणि 1636 मध्ये अली वर्दी खानने हा जो जुळा किल्ला होता, रावळ्या जावळ्या, हे दोघं किल्ले जिंकून घेतले होते आणि त्याचा उल्लेख आपल्याला या पारशी शिलालेख मध्ये पाहाव्यास मिळतो. मित्रांनो, आता आपण जातो आहोत मुख्य बाल किल्ल्याकडे. वाटतोय का किल्ला? घेतलंय. निरवळ्याचा महाद्वार वरती चढून आल्यानंतर हा समोर आपण बघू शकता, हा पूर्ण असा व्ह्यू आहे. तिथे आता वरती पुढे जाऊन पाण्याची टाक आहे, तिकडे आपण जाणार आहोत. हा समोर जवळ आहे आणि त्याच्याच मागच्या साईडला मार्कंडेय ऋषी पर्वत आहे. त्याच्यानंतर पुढे सप्तशृंगी वणीगड आहे. सातमाळाची पर्वतरांग दिसते आहे समोर. हा सर्वात उंच दिसणारा आपला धोडप आहे, धोडप फोर्ट. चला तुम्ही पुढे, मी तुमच्या पाठीमागे येतो. चलो. आणि आता रवळ्या फोर्टच्या आपण पूर्ण माथ्यापर्यंत पोहोचलो आहे. आणि इथं आता आपल्याला हे 3 पाण्याचे टाक दिसले आहेत. आणि ह्याच पाण्याच्या टाकापासून मध्ये पण अजून 3 टाक आहेत. आता याच्यात पाणी भरलेलं असल्यामुळे मधले टाक आपल्याला दिसत नाहीये. हे बघा, हा पहिला टाक, हा दुसरा टाक आहे आणि इकडे हा समोर तिसरा टाक आहे. ते ह्या टाकांच्या याच्यामध्ये तुम्हाला आता हा जो गॅप दिसतो याच्यामध्ये पण अजून 3 टाक आहेत. आणि ते आता पाणी भरल्यामुळे आता मधले दिसत नाही. आपण खूपच असा अद्भुत असा हा फोर्ट आहे रवळ्या. तुम्ही सर्वांनी नक्की इथे भेट द्या. काळाच्या ओघातही हा दडलेला किल्ला आहे. अजून इकडे खालती पण पाण्याचे टाक आहेत. हॅलो, येऊ का? या.
चला पुढे थोडं. जाऊ का मी? येऊ का मी? इथपर्यंत आले. ते उड्या बघितलं कसं मारलं, माकडापेक्षा जास्त चपळ आहे बरं का ते. अटकली का? येऊ का मी? नाही, पाय ठेवा ठेवा, बिंदास राहू बा. हा, राहू बा बिंदास. आता येऊ का? हा तिकडे कुठं चालली? तिकडे कुठं चालली तू? हा, उतरू दे. हा ठीक आहे, बरोबर. बरोबर. बस का चालू आहे ना? आता काही निवांत शूटिंग काढली तरी काही प्रॉब्लेम नाही. आता आपण उतरलोच. नाही, आता नीट जायचं बघ. आणि आता रावळा फोर्टचा अप्रतिम असा ट्रेक पूर्ण करून आम्ही खाली आलेलो आहे. आणि खाली उतरल्यानंतर आम्हाला मोठा हेमांचा एकदम असा पाऊस भेटलेला आहे. आणि त्या पावसाची मजा घेत घेत आता आम्ही इथे चपाती आहे, इथे घर आहे, इथे मस्त आम्ही थांबलो आहे. आता इथून मस्त आता आम्ही कॉफी बनवतो आहे. या तुम्हाला दाखवतो, या आम्ही पितो, तुम्ही फक्त बघा. या या या, कम कम कम. हे बघा आमचं छोटं वासरू. या घरात आम्ही मस्त कॉफी बनवतो आहेत. आमच्या आचार्य आता आमच्या एक्सोवेट ट्रेकरच्या अध्यक्षा श्रीमती अपर्णा भक्ती कोठावळे या त्यांच्या हाताच्या आता आम्हाला कॉफी पाजत आहे. आणि आता आजी आम्हाला इथं चूल पेटून दिलेलं आहे आजींनी आम्हाला. आणि आता आम्ही खूप एन्जॉय करतो आहे. ओ लक्ष्मण ट्रेकर जिंदाबाद.